मंडळी, आज पाहूया जत्रेत हरवलेलं पोर भाग 3 पाश्चात्तीकरणाची जत्रा. नमस्कार, मी डॉक्टर रेखा काळे, आपल्या मनजीवनाच्या यशस्वीतेची शिल्पकार. आपल्यासाठी काही आपलं आयुष्य बदलू शकतील असे विचार मांडत आहे. मागच्या 2 भागांमध्ये आपण जत्रेत हरवलेलं पोर या कल्पनेभोवती फिरत होतो. पहिल्या भागात आपण पाहिलं की जत्रा म्हणजे फक्त गावात भरणारी जत्रा नाही. आजच्या काळात आपल्या आजूबाजूला असंख्य जत्रा भरलेल्या आहे. कुठे विचारांची जत्रा आहे, कुठे सोशल मीडियाची जत्रा आहे, कुठे राजकीय विचारांची जत्रा आहे, कुठे धार्मिक विचारांची जत्रा आहे, कुठे भीतीची जत्रा आहे, कुठे आकर्षणांची जत्रा आहे, कुठे टेक्नॉलॉजीची जत्रा आहे. आणि या सगळ्या जत्रांमध्ये फिरणारी पोरं कोण? वयाने लहान मुलं नव्हेत, तर वैचारिकदृष्ट्या परावलंबी माणसं, ज्यांना स्वतःच्या विचारांवर उभं राहता येत नाही, ज्यांना सतत कोणीतरी सांगावं लागतं, हे बरोबर, हे चूक, हा चांगला, हा वाईट, हे स्वीकार, हे नाकार, असं सांगायला. आणि मग कुणाच्यातरी बोट धरून चालता चालता कुठल्यातरी आकर्षणाच्या मागे धावताना आपला आपल्याशीच जोडलेला हात सुटतो आणि मग आपण हरवतो. आजपासून आपण या जत्रांना एक एक करून पाहणार आहोत. आपल्या या प्रवासातली पहिली जत्रा आहे पाश्चात्तीकरणाची जत्रा. पण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करूया. पाश्चात्य देशांमध्ये चांगल्या गोष्टी नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही. उलट मी स्वतः अनेक पाश्चात्य देश पाहिले आहेत. तिथली शिस्त पाहिली आहे, तिथल्या सार्वजनिक व्यवस्था पाहिल्या आहेत, तिथल्या काही सुखसोयी पाहिल्या आहेत, वेळेची किंमत पाहिली आहे, नियमांचं पालन पाहिलं आहे, नागरिकांच्या काही जबाबदाऱ्यांची जाणीव पाहिली आहे. आणि मला वाटतं, जगात कुठेही चांगलं काही दिसलं तर ते शिकण्यात कमीपणा कसला? आपण शिकायलाच हवं. पण इथेच एक फार मोठा प्रश्न आहे. चांगलं शिकणं आणि अंधानुकरण करणं यात फरक आहे. पाश्चात्य देशात एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून ती आपण शिकली, ही प्रगती. पण पाश्चात्य देशात आहे म्हणून ती चांगलीच असणार, आणि आपल्या देशात आहे म्हणून ती वाईटच असणार. ही मानसिकता म्हणजे पाश्चात्तीकरणाची जत्रा. इंग्रज गेले, पण जत्रा राहिली. आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं. आपण गुलाम होतो. आपण लढलो, रडलो, चिडलो, स्वातंत्र्य मिळवलं. राजकीय गुलामगिरी संपली. पण मला कधी एक प्रश्न पडतो. राजकीय गुलामगिरी संपली, पण मानसिक गुलामगिरी पूर्णपणे संपली का? कारण इंग्रज गेले, पण त्यांच्या काळात निर्माण झालेल्या काही मानसिक कल्पना मात्र आपल्या मनात राहिल्या. त्यातली एक मोठी कल्पना, पाश्चिमात्य म्हणजे आधुनिक, पाश्चिमात्य म्हणजे प्रगत, इंग्रजी म्हणजे बुद्धिमत्ता, इंग्रजी म्हणजे प्रतिष्ठा, परदेश म्हणजे यश. आणि हळूहळू आपलं म्हणजे मागासलेलं, आपली भाषा म्हणजे जुनाट, आपली जीवनपद्धती म्हणजे प्रिमिटिव्ह, आपल्या पूर्वजांचं ज्ञान म्हणजे अंधश्रद्धा, आणि पश्चिमेकडून आलेली गोष्ट म्हणजे ॲडव्हान्स्ड. हे कधी आपल्या मनात बसलं? कसं बसलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ते तपासून स्वीकारलं का? की गर्दीच्या मागे चालत गेलो? इंग्रजीचं दुकान या पाश्चात्तीकरणाच्या जत्रेतलं एक अतिशय मोठं आणि झगमगणारं दुकान आहे. इंग्रजी शिकू नका असं कोण म्हणतंय? अगदी उलट. इंग्रजी शिका, उत्तम शिका, जगाशी संवाद साधण्यासाठी शिका, विज्ञानासाठी शिका, तंत्रज्ञानासाठी शिका, व्यवसायासाठी शिका, आंतरराष्ट्रीय जगाशी जोडण्यासाठी शिका. पण इंग्रजी येत नाही म्हणून मी कमी आहे, हा विचार कुठून आला? एखादा माणूस म्हणतो, मला इंग्रजी येत नाही, त्यामुळे माझं काहीच होत नाही. मला या वाक्याचीच भीती वाटते, कारण भाषा ही कौशल्य आहे, बुद्धिमत्ता नाही. इंग्रजी उत्तम बोलणं ही क्षमता आहे.
मानवी मूल्य नाही. इंग्रजीत भाषण करणं ही कला आहे, श्रेष्ठत्वाचा पुरावा नाही. आणि मातृभाषेत बोलणं म्हणजे मागासलेपणा नाही. मग आपण आपल्या मुलांना काय शिकवलं? इंग्रजी माध्यमात टाकलं तर मुलाचं भविष्य चांगलं होईल. ठीक आहे, पण त्याचवेळी मला मराठी येत नाही हे काही लोक अभिमानाने सांगू लागले की मला प्रश्न पडतो, आपल्या मुलाला जगाची भाषा शिकवताना त्याची स्वतःची भाषा का हरवू दिली जाते? जगाची भाषा शिका, पण स्वतःची भाषा विसरू नका. भारतामध्ये एक नाही, अनेक भाषा आहेत. मराठी आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, पंजाबी आहे, आसामी आहे, आणखी कितीतरी भाषा आहेत. या सगळ्या भाषा केवळ संवादाची साधनं नाहीत. त्या आपल्या स्मृती आहेत, आपल्या घरातील आवाज आहे, आपल्या आजीआजोबांच्या कथा आहेत, आपल्या लोकपरंपरा आहेत, आपल्या भावविश्वाचा एक भाग आहे. म्हणून मला असं वाटतं, एक भाषा अधिक शिकल्यामुळे दुसरी भाषा सोडण्याची गरजच नाही. इंग्रजी शिका, पण मातृभाषाही शिका. आंतरराष्ट्रीय जगाशी बोला, पण आपल्या घरातल्या माणसांशी आपली भाषा बोलायला कमीपणा मानू नका. कारण परकीय भाषा शिकणं प्रगती आहे. स्वतःची भाषा कमी लेखणं ही मानसिक गुलामगिरी आहे. पण मग जपान, चीन, कोरिया, कधी-कधी आपण म्हणतो, इंग्रजी येत नाही म्हणून आपण मागे आहोत. मग एक प्रश्न विचारायला हवा, जपानमध्ये प्रत्येक जपानी माणूस इंग्रजीतच जगतो का? चीनमध्ये प्रत्येक चिनी माणूस आपली मातृभाषा बाजूला ठेवून इंग्रजीतच जगतो का? कोरियामध्ये कोरियन भाषा कमीपणाची मानली जाते का? नाही. हे देश इंग्रजी शिकतात, जगाशी जोडले जातात, व्यवसाय करतात, विज्ञान तंत्रज्ञानात पुढे जातात. पण त्याचवेळी त्यांची राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख इंग्रजीत विलीन झालेली नाही. मग आपल्याकडे प्रश्न का निर्माण होतो? कारण प्रश्न फक्त इंग्रजी शिकण्याचा नाही. प्रश्न आहे इंग्रजीला आपण मनात दिलेल्या श्रेष्ठत्वाचा. इंग्रजी ही भाषा आहे, ती देवता नाही. ती बुद्धिमत्तेची परीक्षा नाही. ती संस्कृतीची अंतिम पायरी नाही. ती एक साधन आहे. साधन म्हणून वापरा, पण साधनाला स्वामी बनवू नका. राष्ट्राची एकमेव भाषा आणि आपल्या मनाची भाषा मानू नका. भारताच्या राज्यघटनेतील अधिकृत भाषा हिंदीच आहे आणि इंग्रजीच्या वापराबाबत तीही हिंदी इतकीच मान्यताप्राप्त मानली गेली आहे. अनेक वर्षे ब्रिटिश राजवटीत असल्यामुळेच केवळ ही व्यवस्था केल्याचेही इथे स्पष्ट केलेले आहे. भारताची भाषिक रचना मात्र त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याला आपल्या भाषांमध्ये जगण्याचा, काम करण्याचा, स्वतःची सांस्कृतिक ओळख जपण्याचा अधिकार आहे. मग प्रश्न असा नाही की इंग्रजी का? प्रश्न असा आहे, इंग्रजीच का? आपल्या राष्ट्रप्रमुखाने भारतीय भाषेत बोललं तर त्याची प्रतिष्ठा कमी होते का? एखाद्या भारतीयाने आपल्या मातृभाषेत उत्तम भाषण केलं तर तो कमी आधुनिक होतो का? नाही. मग आपल्या मनात ही भावना का तयार झाली की इंग्रजी प्रतिष्ठा आणि भारतीय भाषा कमीपणा? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. आपले डोळे दिपवते ती असते पाश्चात्य देशांची झगमग. मी पाश्चात्य देश पाहिले आहे. तिथे झगमग आहे, सुखसोयी आहेत, काही बाबतीत विलक्षण शिस्त आहे. लोक स्वतःची अनेक कामं स्वतः करतात. घरकामासाठी प्रत्येक गोष्टीला मदतनीस सहज उपलब्ध असेलच असं नाही. सार्वजनिक ठिकाणी काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात आणि शिकायलाच हव्यात. आपण सार्वजनिक स्वच्छता शिकू शकतो, वेळेचे नियोजन शिकू शकतो, नियम पाळण्याची सवय शिकू शकतो, स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय शिकू शकतो, नागरिक म्हणून जबाबदारी शिकू शकतो.
यात आपला अपमान नाही, उलट ही प्रगतीच आहे. पण त्यांच्याकडे चांगली व्यवस्था आहे म्हणून त्यांची संपूर्ण संस्कृती महान आणि आपली संपूर्ण संस्कृती निकृष्ट. हा निष्कर्ष काढायचा कशासाठी? हीच तर आहे जत्रा. मॉलमध्ये गेल्यावर काय करतो? समजा आपण एका मोठ्या मॉलमध्ये गेलो. शेकडो दुकानं आहेत. एक दुकान आपल्याला आवडलं. आपण आत गेलो. तिथल्या वस्तू पाहिल्या. आपल्याला उपयोगी असलेली वस्तू घेतली. आणि बाहेर आलो. हे अगदी सामान्य आहे. पण जर आपण त्या दुकानात इतके रमलो की आपण मॉलमध्ये का आलो होतो हेच विसरलो. आपलं स्वतःचं घर कुठे आहे हेच विसरलो. आणि त्या दुकानातली प्रत्येक वस्तू आपलीच असली पाहिजे असं वाटायला लागलं. तर आपण ग्राहक राहत नाही. आपण दुकानात हरवलो. पाश्चात्तीकरणाची जत्रा म्हणजे नेमकं हेच. पश्चिमेकडून चांगलं घेणं समस्या नाही. पश्चिमेकडे पाहून स्वतःचा तिरस्कार करायला लागणं समस्या आहे. आणि मग सुरू होतो ब्रेन ड्रेन. याच मानसिकतेचा आणखी एक परिणाम आपल्याला दिसतो. भारतामधली हुशार मुलं परदेशात जातात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप, जगभर. आता इथेही एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. परदेशात जाणं चुकीचं नाही. जग पाहणं चुकीचं नाही. परदेशात काम करणं चुकीचं नाही. संशोधन करणं चुकीचं नाही. पैसा कमावणं चुकीचं नाही. जगाला आपली बुद्धिमत्ता देताना आपल्या देशाऐवजी परदेशाच्या झगमगाटाला विचार न करता कवळ परदेशाच्या आकर्षणापायी निवडणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे, आपल्या तरुणाच्या मनात यशाची व्याख्या आधीपासूनच परदेश अशी कोणी करून ठेवली? इथे काहीच होऊ शकत नाही. खरं भविष्य तिकडे आहे. माझ्या मुलाने भारतात राहू नये. परदेशात सेटल झालं की आयुष्य सक्सेसफुल. हा विचार जर इतका खोलवर गेला असेल की भारतात राहणं म्हणजे अपयश आणि परदेशात जाणं म्हणजे यश, तर मग प्रश्न स्थलांतराचा राहत नाही. तो मानसिकतेचा प्रश्न बनतो. भारताची बुद्धिमत्ता जगभर जावी यात वाईट काय? पण भारतातल्या बुद्धिमत्तेला भारतातच भविष्य दिसेनासं होणं ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. मग पाश्चात्तीकरणाच्या जत्रेत हरवलेलं पोर कोण? ते पोर म्हणजे तो भारतीय जो स्वतःच्या देशाकडे पाहून लाजतो, जो स्वतःच्या भाषेला कमी समजतो, जो स्वतःच्या परंपरेकडे आधीच संशयाने पाहतो, जो पाश्चात्य जगातील प्रत्येक गोष्टीला प्रगत समजतो, जो आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टी पाहण्याआधी शेजारच्या घराची झगमग पाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो स्वतःला समजून घेण्याआधी दुसऱ्याची नक्कल करायला सुरुवात करतो. पण मग बाहेर कसं पडायचं? जत्रेतून बाहेर पडण्यासाठी जत्रा जाळण्याची गरज नाही. पाश्चात्य देशांचा तिरस्कार करण्याची गरज नाही. इंग्रजी सोडण्याची गरज नाही. परदेशात जाणं थांबवण्याची गरज नाही. उलट जगाकडे उघड्या डोळ्यांनी पहा. पण स्वतःकडेही उघड्या डोळ्यांनी पहा. पश्चिमेकडून शिका. पूर्वेकडून शिका. जगभरातून शिका. पण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धीने तपासा. आणि मग ठरवा, हे माझ्यासाठी योग्य आहे का? माझी एकच विनंती आहे, इंग्रजी शिका. उत्तम शिका. जगभर जा. पाश्चात्य देश पहा. तिथल्या शिस्तीचं कौतुक करा. तिथल्या चांगल्या व्यवस्थेचं अनुकरण करा. तिथल्या विज्ञान तंत्रज्ञानातून शिका. पण स्वतःच्या घराकडे परतताना स्वतःच्या घराची किंमत विसरू नका. कारण मॉलमध्ये प्रत्येक दुकानात जाण्याची मुभा आहे. पण प्रत्येक दुकानातलं सगळंच सामान घेऊन आपलं घर विचार न करता भरायचं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुकानातून वस्तू घ्या, पण दुकानाला आपलं घर समजू नका. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपण पश्चिमेकडून शिकतोय की पश्चिमेकडे पाहून स्वतःलाच कमी समजू लागलोय? आणखी एक, आपण इंग्रजी वापरतोय की इंग्रजी आपल्या मनाचा वापर करते आहे? आणि शेवटी
आपण जत्रेत फिरतोय की जत्रा आपल्याला फिरवते आहे? कारण जत्रेत जाणं चुकीचं नाही. जत्रा पाहणं चुकीचं नाही. जत्रेतून काही विकत घेणं चुकीचं नाही. चूक तेव्हा होते जेव्हा आपण जत्रेत गेलो होतो हेच विसरतो. आणि मग ती जत्राच आपलं घर बनते. आणि आपलं खरं घर आपल्याला परकं वाटायला लागतं. हीच आहे पाश्चात्तीकरणाची जत्रा. पण ही आपल्या आयुष्यातली एकमेव जत्रा नाही. अजून अनेक जत्रा आहेत. राजकीय विचारांची जत्रा आहे. धार्मिक प्रभावांची जत्रा आहे. भीतीची जत्रा आहे. सोशल मीडियाची जत्रा आहे. टेक्नॉलॉजीची जत्रा आहे. पैशाची जत्रा आहे. प्रसिद्धीची जत्रा आहे. आणि अशा कितीतरी जत्रा ज्या आपल्या आजूबाजूला सतत भरलेल्या आहेत. पुढच्या भागात अशाच आणखी एका जत्रेत जाऊया आणि पाहूया तिथे कोण हरवतं, कशामुळे हरवतं आणि सर्वात महत्त्वाचं हरवलेलं पोर स्वतःला पुन्हा कसं शोधू शकतं.